So today we are going to start with the second chapter, that is Pythagoras theorem. So it's quite easy chapter and it's very small also. म्हणजे एक आपण आज दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत पायथागोरसचे प्रमेय आणि अतिशय सोपा आणि छोटंसं प्रकरण आहे हे. तर सुरुवातीला प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांनी वेगवेगळ्या कन्सेप्ट ज्या तुम्ही 9वी पर्यंत शिकलेल्या आहात त्या थोडक्यात घेतलेल्या आहेत. त्याच्यावरची एक्झाम्पल्स त्यांनी 1.1 मध्ये घेतलेली आहेत, सॉरी 2.1 ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये घेतलेली आहेत. आणि त्यानंतर आपल्याला आज पायथागोरसचं थेरम कसं प्रूव्ह होतं हेही बघायचं आहे. पण त्यापूर्वी फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू सी व्हॉट इज पायथागोरस थेरम. सो ऑल ऑफ यू नो दॅट वी अप्लाय पायथागोरस थेरम इन राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे आपण काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं थेरम वापरतो. मग मी काय केलंय, मी फळ्यावरती एक राईट अँगल ट्रायंगल काढलाय. राईट, तर राईट अँगल ट्रायंगलचं नाव काय आहे, PQR. सो द राईट अँगल ट्रायंगल इज PQR इन विच Q इज अ राईट अँगल. Q हा काय आहे, काटकोन आहे. ऑल ऑफ यू नो व्हॉट इज अ राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल इज अ ट्रायंगल इन विच वन अँगल आउट ऑफ 3 अँगल्स वन अँगल मेजर्स 90 डिग्रीज. म्हणजे काटकोन त्रिकोण म्हणजे असा त्रिकोण की ज्यामध्ये 3 कोणांपैकी एका कोणाचं माप 90 अंश असतं. मग जर तुम्हाला याच्यामध्ये पायथागोरस अप्लाय करायचं झाला किंवा तुम्हाला जर कोणी सांगितलं की राईट द पायथागोरस फॉर्म्युला फॉर दिस ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे या काटकोन त्रिकोणासाठी पायथागोरसचं सूत्र लिहा, तर आपण काय लिहिणार, दिस इज अ हायपोटेनियस. जी साइड 90च्या अपोजिट असते, जी बाजू 90च्या समोर असते, तिला आपण म्हणतो हायपोटेनियस, कर्ण. सो दिस इज अ हायपोटेनियस, हा कर्ण आहे. राईट, मग आपण काय लिहितो, हायपोटेनियस स्क्वेअर. हायपोटेनियस म्हणजे काय, PR. PR चा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ साइड मेकिंग राईट अँगल्स. म्हणजे काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज, म्हणजे PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. सो हे फेमस असं पायथागोरसचं थेरम आहे की जे आपल्याला नंतर पुढे प्रूव्ह सुद्धा करायचं आहे. आता PR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण आता बघितला. हा पायथागोरसचा फॉर्म्युला आहे, हा सगळ्यांना माहिती आहे आणि हा आपण राईट अँगल ट्रायंगलसाठी वापरतो. आपण हा काटकोन त्रिकोणामध्ये वापरतो, बरोबर. आता आपल्याला समजा एखाद्या ट्रायंगलला 3 साइड्स असतात. एनी ट्रायंगल हॅज 3 साइड्स. कोणत्याही त्रिकोणाला 3 बाजू असतात. मग जर समजा तुम्हाला एखाद्या ट्रायंगलच्या 3 साइड्सची लेंथ दिलेली आहे, तुम्हाला एखाद्या त्रिकोणाच्या 3 बाजूंची लांबी दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलंय की ह्या ज्या साइड्स आहेत ह्या राईट अँगल ट्रायंगलच्या आहेत का नॉर्मल ट्रायंगलच्या आहेत, म्हणजे त्या ज्या बाजू आहेत त्या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का साध्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. तर त्याचं आपल्याला ते कसं प्रूव्ह करायचं किंवा ते कसं आयडेंटिफाय करायचं, हे कसं ओळखायचं, हे आपल्याला 1-2 उदाहरणांवरून मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता फर्स्ट जे एक्झाम्पल घेतलंय बघा, टू आयडेंटिफाय पायथागोरियन ट्रिपलेट, म्हणजे पायथागोरसचं त्रिकूट ओळखणं. इतका सोपा प्रश्न आहे हा. पहिलं जे एक्झाम्पल आहे त्यात साइड्स दिलेल्या आहेत 11, 60 आणि 61, म्हणजे 11, 60 आणि 61 ह्या त्रिकोणाच्या बाजू आहेत. ठीक आहे, मग काय करायचं, 11, 60 आणि 61 म्हणजे 11, 60, 61 यामध्ये सगळ्यात लॉंगेस्ट साइड कोणती आहे, सगळ्यात मोठी बाजू आहे 61. मग काय करा, सगळ्यात पहिले ह्या 61चा स्क्वेअर करा. मग आपण 61चा स्क्वेअर करूयात. 61 इंटू 61, 1 इंटू 1 1, 1 इंटू 6 6, 0, 6 1 6, 6 6 36, ऍडिशन करा. 1 6 6 12, हातचा गेला 1, 6 आणि 1 7, 3 7 2 1. याला म्हणा स्टेटमेंट नंबर 1. ठीक आहे, सो आपण हे काढलं. 61चा स्क्वेअर आपण केला, ही लॉंगेस्ट साइड होती तिचा स्क्वेअर केला आपण. आता ज्या 2 लहान उरलेल्या आहेत त्यांचा स्क्वेअर करून त्याची ऍडिशन करा, म्हणजे 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. सगळ्यांना माहिती 11चा स्क्वेअर म्हणजे 121 प्लस 60चा स्क्वेअर म्हणजे 3600. म्हणजे आपण 11चा वर्ग 121 केला, 60चा वर्ग 3600 केला. यांची बेरीज बघा, 1 प्लस 0 1, 2 प्लस 0 2, 1 प्लस 6 7 आणि हा 3 आहे तसा आला. सो आन्सर आला आहे 3 7 2 1. दिस इज सेकंड स्टेटमेंट. ठीक आहे, आता स्टेटमेंट 1 बघा आणि स्टेटमेंट 2 बघा, दोघांचा आन्सर सेम आलाय 3 7 2 1, 3 7 2 1. सो देअरफोर आपण असं म्हणू शकतो 61चा स्क्वेअर इज इक्वल टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. ठीक आहे, असं आपण लिहू शकतो.
की 61चा जो स्क्वेअर आहे इट इक्वल्स टू 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. देअरफोर म्हणजे झालं ना, हे इक्वल आलं. देअरफोर 11, 60, 61 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणजे ह्या ज्या 3 संख्या आहेत त्यांना त्यांनी ट्रिपलेट म्हटलंय, त्रिकूट म्हटलेलं आहे. तर ह्या ज्या 3 संख्या आहेत हे जे ट्रिपलेट आहे इट्स अ पायथागोरियन ट्रिपलेट, कारण सगळ्यात मोठ्या साईजचा स्क्वेअर हा 2 छोट्या साईजच्या स्क्वेअरच्या सम एवढा आलेला आहे. दोन्ही हे सेम आहेत म्हणून. बरं, तर जर हे नसेल, असं नसेल तर काय, तेव्हा आपण पुढचं एक्झाम्पल पाहणार आहोत. इथे सगळ्यात मोठी साईड आहे 12, तर आपण 12चा स्क्वेअर करूया. 12चा स्क्वेअर होतो 144. त्यानंतर 4 आणि 9च्या स्क्वेअरची ऍडिशन करा. 4 ह्याला स्टेटमेंट 1 म्हणावं लागेल. 4चा स्क्वेअर प्लस 9चा स्क्वेअर दॅट गिव्स यू 36 प्लस 81. ऍडिशन करा. 6 प्लस 1 7, 8 प्लस 3 11, 117. स्टेटमेंट 2. आता हे वेगळं वेगळं आलं. 144, 117 हे वेगळं वेगळं आलं. मग आता काय करणार? देअरफोर 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. म्हणजे 12 स्क्वेअर हा 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअरच्या आधी एवढा नाहीये. देअरफोर 4, 9, 12 इज नॉट अ पायथागोरियन ट्रिपलेट. म्हणून 4, 9, 12 हे पायथागोरसचे त्रिकूट नाही असं आपण लिहू शकतो. आता तुमचा जो प्रॅक्टिस सेट 2.1 आहे, तर प्रॅक्टिस सेट 2.1 मधलं क्वेश्चन 1 जो आहे तो क्वेश्चन 1 तुम्हाला हेच करायचं आहे. तुम्हाला त्यांनी एकूण 6 एक्झाम्पल्स त्या दिलीत किंवा 6 त्यांनी तुम्हाला ट्रिपलेट्स दिलेली आहेत. ती पायथागोरियन ट्रिपलेट आहेत किंवा नाही हे तुम्हाला आयडेंटिफाय करायचंय आणि ते तुम्हाला ह्याच पद्धतीने करायचं आहे. सो अशा प्रकारे आपण हा पहिला भाग बघितला किंवा पहिलं आपण पायथागोरसचा थेरम कसं आपण लिहितो ते बघितलं. मग आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे काय ते बघितलं आणि मग हे तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये तुम्हाला क्वेश्चन 1 सॉल्व्ह करायचं आहे या पद्धतीने. आता आपण पुढे जाऊया नेक्स्ट पार्टकडे. तुम्ही मागच्या वर्षी 30, 60, 90 आणि 45, 45, 90 हे थेरम शिकलेले असाल. त्याची आपण उजळणी करूया. बघा, आपण एक राईट अँगल ट्रायंगल काढला. पण हा कोणता राईट अँगल ट्रायंगल आहे, याचं वैशिष्ट्य काय आहे? ह्याचा बी अँगल राईट अँगल आहे, म्हणजे बी हा काटकोन आहे. सी ह्या अँगलचं मेजरमेंट आहे 30 डिग्रीज आणि हे ए ह्या अँगलचं मेजरमेंट आहे 60 डिग्रीज. हे याचं वैशिष्ट्य. म्हणजे बी अँगल मेजर्स 90 डिग्रीज, सी अँगल मेजर्स 30 डिग्रीज अँड ए अँगल मेजर्स 60 डिग्रीज. तर आता आपल्याला काय करायचंय? आता आपल्याला ती प्रॉपर्टी स्टडी करायची जी आपण ऑलरेडी नवीमध्ये पाहिलेली आहे, ती पुन्हा आपण रिपीट करणार आहोत. सो ऑल ऑफ यू नो दॅट की ट्रायंगल ABC हा राईट अँगल ट्रायंगल आहे, पण त्याचे जे 2 अॅक्यूट अँगल्स आहेत, 2 लघुकोन आहेत ए आणि सी, हे 30 आणि 6 डिग्रीज मेजरमेंटचे आहेत. राईट. मग ह्याच्यामध्ये पहिला हायपोटेन्युअस ओळखा. हायपोटेन्युअस कोणती आहे? तर मगाशी म्हटल्याप्रमाणे साईड अपोजिट टू राईट अँगल, काटकोनासमोरची बाजू ही नेहमी हायपोटेन्युअस असते, कर्ण असते. म्हणजे ही हायपोटेन्युअस आहे, म्हणजे ही कर्ण आहे. बरोबर. आता ही कर्ण आहे, हायपोटेन्युअस आहे. मग आपण काय करणार? तर जी साईड 30 डिग्रीजच्या अपोजिट आहे, इथे लिहिते मी, साईड अपोजिट टू 30 degree is always half of the hypotenuse. म्हणजे जी बाजू 30 अंश कोणासमोर असते ती नेहमी हायपोटेन्युअसच्या हाफ असते. म्हणजे ही AB जी आहे 30च्या अपोजिट AB, इट ऑलवेज इक्वल्स टू हाफ ऑफ द हायपोटेन्युअस. हायपोटेन्युअस काय आहे? AC. सो आपण असं लक्षात ठेवू शकतो की 30 अंश कोणासमोरची बाजू ही कर्णाच्या निम्मी असते
कर्ण आहे AC आणि 30 अंश कोनासमोरची बाजू आहे AB. सो AB इज इक्वल टू हाफ AC, म्हणजेच AB बरोबर 1/2 AC. मग जी साईड 60च्या अपोजिट आहे, 60च्या अपोजिट कोणती आहे? BC. मग इथे आधी आपण गुणधर्म लिहूया. साइड अपोजिट टू 60 degree is √3/2 times of the hypotenuse. म्हणजे जी बाजू 60 अंश कोनाच्या समोर असते ती हायपोटेनियसच्या म्हणजेच कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. म्हणजे द साइड अपोजिट टू 60 degree इज ऑलवेज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस. मग साइड कोणती आहे? BC आहे. जी 60च्या अपोजिट आहे, 60च्या समोर आहे, ती BC आहे. म्हणजे BC इज इक्वल टू √3/2. हायपोटेनियस काय आहे? AC. सो हे दोन अतिशय महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत ज्या आता आपण बघितल्या एकाच ह्याच्यामध्ये. आता दुसरं जे आहे ते आहे $45, $90, सॉरी नाव लिहायची आपल्याला, XYZ म्हणूयात आपण. हा अँगल आहे 45 डिग्रीज, हा अँगल आहे 90 डिग्रीज, हा अँगल आहे 45 डिग्रीज. ठीक आहे. सो 45, 45, 90 अशी मेजरमेंट आहेत. हा पण एक वेगळ्या प्रकारचा राईट अँगल ट्रायंगल आहे. या राईट अँगल ट्रायंगलचं वैशिष्ट्य असं की हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे हा नुसता राईट अँगल ट्रायंगल नाहीये, हा आयसोस्केलस राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, कारण ह्याचे बेस अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत, ह्याचे पायालगतचे कोण एकरूप आहेत. म्हणजे साहजिक आहे ह्या साईड्स पण कॉन्ग्रुएंट असणार आहेत, ह्या बाजू पण एकरूप असणार आहेत. बरोबर. म्हणजे साईड XY इज कॉन्ग्रुएंट टू साईड YZ, कारण हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. मग आपण काय करणार? तर याची प्रॉपर्टी अशी आहे की जर समजा एखाद्या राईट अँगल ट्रायंगलचे अँगल्स 45, 45, 90 असे असतील, मीन्स जर एखाद्या काटकोन त्रिकोणाचे कोण 45, 45, 90 असे असतील, तर साइड अपोजिट टू 45 डिग्रीज म्हणजे 45 अंश कोनासमोरची जी बाजू असते ती कर्णाच्या 1/√2 टाइम्स असते, कर्णाच्या 1/2 पट असते. मग कर्ण काय आहे? साहजिक आहे, XZ हा कर्ण आहे, हायपोटेनियस आहे. बरोबर आहे. आणि साइड अपोजिट टू 45 डिग्रीज काय आहेत? 2 आहेत. 45च्या अपोजिट XY पण होते, 45च्या अपोजिट YZ पण होते. मग आपण असं लिहू शकतो इथे की साइड अपोजिट टू 45 डिग्रीज इज ऑलवेज 1/√2 टाइम्स ऑफ हायपोटेन्यूस. म्हणजे काटकोन त्रिकोणात जर एखाद्या काटकोन त्रिकोणाच्या कोणांची मापे 45, 45, 90 अशी असतील तर साइड अपोजिट टू 45 डिग्रीज इज 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेन्यूस. मग हे लिहायचं कसं? तर XY इज इक्वल टू YZ इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ऑफ द हायपोटेनियस म्हणजे XZ. सो हा पण एक अतिशय महत्वाचा गुणधर्म आहे. हे सगळे खूप महत्वाचे गुणधर्म आहेत की जे आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये सोडवावे लागणार आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक गुणधर्म पाहणार आहोत आणि मग त्यानंतर आपण त्यातच पायथागोरसचा थेरम सुद्धा पाहणार आहोत.